नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता आजी चारुलता आणि तृप्ती कौत्सुभ हे सगळ्यांना म्हणत असते की हो चारुलता बघ, अगं माझे केस उगाच पांढरे झाले नाही. बघ ना, मी इतक्या दिवसाचंच आता ओळखलं होतं. 15 वर्षापूर्वी मी तुला सांगितलं होतं की नसती बॅग गळ्यामध्ये बांधून घेऊ नकोस, नाहीतर त्याचा तुला खूप पश्चाताप होईल. तेव्हा तू माझं ऐकलं नाही आणि म्हातारीचं कोण ऐकेल. नाहीतर आता ही वेळ आली नसती. त्यावरती आता लगेच तृप्ती म्हणते की आय्या, म्हणजे तुम्ही इतक्या वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वीच ओळखलं होतं का. त्यावरती आजी म्हणते की हो अगं, मला माहिती आहे ती प्राजू कशी आहे. अगं दिसते तशी नाही. आता बाहेरून गोरी तर फार दिसते, पण आतमधून पूर्ण काळी आहे. आणि हे बघ चारू, अगं प्राजक्त तुझ्याशी कसं वागते आणि काय तर म्हणते की मामी माझ्या आईसारखी आहे. आणि नाही, आईच आहे. गळ्यामध्ये मिठी मारून वगैरे आसरू गाळते. आणि तुला मात्र तिची ही नाटकं आहे तर ती सगळी खरी वाटतात. मग आता मला एक गोष्ट सांग की तू तिच्याकडून वचन घेतलं होतं की नाही की मुलाकडच्यांच्या समोर येणार नाही म्हणून. आणि आता बघ स्वतः फोन करून मुलालाच भेटायला गेली. तेव्हा आता तृप्ती म्हणते की हे बघा आय्याजी, प्राजू असं का करत असेल बरं. तेव्हा आजी म्हणते की अगं का म्हणजे का, एकदम सोपं आहे. कारण त्या मुलाने भाग्याला नाही म्हणायचं आणि हिला हो म्हणायचं. आणि तेवढ्यात प्राजक्ता घरी येते. प्राजक्ता घरात पाऊल टाकणार तोच लगेच चारुलता तिला थांब असं म्हणते. आणि खबरदार, एक पाऊल जरी घरामध्ये टाकलं तर. आणि लाज कशी वाटत नाही तुला, तू भाग्याचं लग्न मोडायला निघालीस. प्राजक्ताला धक्का बसतो. आता यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे. प्राजक्ताला आता टेन्शन आलेलं असतं. चारुलता म्हणते की जी भाग्या दिवस रात्र माझी प्राजू करत असते आणि तू तिचं लग्न मोडायला निघालीस. आणि नक्की तिने तुझं काय बिघडवलं. तुझा मामा तू पोरकी आहे म्हणून तुला इथे घेऊन आले, दया दाखवली, माया केली तुझ्यावर, त्याची परतफेड तू करतेस का. त्यावरती आता प्राजू म्हणते की मामी हे बघ. परंतु चारुलता म्हणते की एकदम चुप बस, शांत बसायचं. प्रत्येक वेळेस मात्र माझ्या भाग्याचं तू वाईट करत आली. दरवेळेस मात्र मी तुला माफ करत आले. दरवेळेस मी आता सोडून दिलं, जाऊन दे. पण आता ही सगळी दया माया नाती गोती सगळं संपलेलं आहे. आता जीव गेला तरी चालेल. आता मात्र जी मुलगी माझ्या मुलीचं लग्न मोडायला निघालेली आहे तर तिला या घराचे दरवाजे या क्षणापासून कायमचे बंद असतील. तिला या घरात जागा नाही. हे ऐकल्यानंतर आता प्राजूला फार मोठा धक्का बसतो. त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की मामे हे बघ, मी खरंच काही केलेले नाही आणि भाग्याचं लग्न मोडावं यासाठी तर खरंच काहीच केलेलं नाही. आणि तेवढ्यात भाग्य तिच्या मागून येते आणि विचारते की मग रोहनला तू का भेटलीस. अगं तुला रोहनला भेटायचं होतं तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला तर हवं होतं तुमच्या दोघांची ओळख व्हावी म्हणून मात्र मी तुला त्याच्याशी फोनवर बोलायला देत होते काल. आणि काल मात्र तू कारण देऊन पळून गेली आणि आज मात्र तू त्याला भेटायला गेली आणि ते सुद्धा मला न विचारता, का मला न सांगता गेली असेल. आणि तेवढ्यात आजी म्हणते की भाग्या, आता तरी तुला पटतं का आमचं बोलणं. तेव्हा आता भाग्या म्हणते की आता कोणीही मध्ये बोलायचं नाही. आता फक्त आवाज निघेन तोंडातून ते फक्त प्राजूचा. तृप्ती मात्र लगेच आता भाग्यावर तोंड वाकडं करते. तेव्हा मात्र आता प्राजक्ता शांत असते, रडत असते. तर भाग्या म्हणते की प्राजू बोल लवकरात लवकर, मला तुझ्या तोंडातून उत्तर हवं आहे. रोहनला भेटायला काय गेली होती तू, कशासाठी आणि काय बोललीस. आणि हे बघ, त्याने मात्र मला त्याची बाजू जी आहे ती सांगितलेली आहे. प्राजक्ता तुला तुझं कळतं का, तू त्याच्या आईच्या हेतूवर संशय घेतलास. ते लोक माझ्या बरोबर पैशासाठी लग्न करतात असा आरोप तू त्यांच्यावर केलास. हे सगळं खरं आहे का. त्यावरती प्राजक्ता रडतच म्हणते की हो हे सगळं खरं आहे. त्यावरती भाग्य आता चिडते. भाग्य म्हणते की प्राजक्ता, माझ्या आयुष्यामध्ये मी सगळ्यात जवळचं मानलं असेल तर ते फक्त आणि फक्त तुला. माझी बेस्ट फ्रेंड, माझी पाठराखीण आणि माझं सर्वस्व मी तुला मानलं. वेळ आल्यानंतर अख्ख्या जगाशी सुद्धा मी तुझ्यासाठी भांडलेले आहे. स्वतःपेक्षा जास्त विश्वास मी तुझ्यावर ठेवला. आता तू रोहनशी बोलली तरी सुद्धा मला हेच वाटत होतं, माझी प्राजक्ता कधीही असं नाही वागणार. इतका माझा विश्वास होता आणि ती प्राजक्ता कधीही माझं लग्न मोडण्याचा तर प्रयत्न करणारच नाही. मग तरी सुद्धा प्राजू तू असं का वागलीस म्हणून मात्र आता ही विचारते. तेव्हा आजी लगेच म्हणते की भाग्या, तुझा तर आमच्यावर विश्वासच नाही. तुला असं वाटतं की आम्ही खोटं बोलत होतो आणि प्राजक्तावर विश्वास आहे. भोग आता त्या विश्वासाची फळं. तेव्हा आता प्राजक्ता बिचारी खूप रडत असते आणि रडतच म्हणते की हे बघ भाग्या, खरंच मला तुझं लग्न मोडायचंच नव्हतं. मला वाटलं त्याची आई. तेव्हा लगेच चारुलता म्हणते की तुला जे वाटलं ते खरं असं आणि आम्ही मात्र त्यांची जी माहिती काढली ती सगळी खोटी का. या जगातील सगळी अक्कल तुलाच दिलेली आहे का, तुलाच काळजी आहे का फक्त भाग्याची. आम्ही आहोत तिथे, तिचे आई बाबा अजून जिवंत आणि का तिच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा ढवळढवळ करण्याचा प्रयत्न करतेस. मागे सुद्धा तेच झालं कौशिकच्या बाबतीत, कारण तुझ्यामुळेच ते लग्न मोडलं होतं आणि कुणास ठाऊक आता हे लग्न मोडेल की काय सांगता येत नाही. तेव्हा चारुलताचे डोळे भरून येतात. तिला भाग्याची काळजी वाटते.
पण आता भाग्या रागानेच आता प्राजक्ताकडे पाहत असते आणि प्राजक्ता रडतच भाग्याकडे बघते तर तृप्तीला हसू येत असतं. तेव्हा चारुलता म्हणते की कौत्सुभने सगळी रोहनरावांची चौकशी केलेली आहे. तेव्हा कौत्सुभ सांगतो. कौत्सुभ लगेच आता कावरा बावरा होतो. तृप्ती लगेच आता कौत्सुभच्या जवळ येते आणि बोलणं काहीतरी असं म्हणते, आत्ता नाही तर तू कधी बोलणार आहे. तेव्हा आता कौत्सुभ सुद्धा खोटं बोलतो आणि म्हणतो की हो, सगळी चौकशी केलेली आहे मी, सगळं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. तृप्ती म्हणते की ऐकलंस का प्राजक्ता. प्राजक्ता बिचारी रडत असते. प्राजक्ता भाग्याला म्हणते की भाग्या हे म्हणजे भाग्या, मी रोहनशी बोलले, त्याने मला सांगितलं त्याचा हेतू खूप चांगला आहे, तुझ्यावर मनापासून त्याचं प्रेम आहे आणि तुझ्यासोबत त्याला लग्न करायचं आहे. त्याने जे सांगितलं त्या खरंच माझा त्याच्यावर विश्वास बसलेला आहे. तेव्हा लगेच भाग्या म्हणते की तू विसरतेस. अगं, मी तुझ्या डोळ्यामध्ये बघून सांगते की तुझ्या मनात काय चाललं ते, कारण तू बोलली नाही तरी सुद्धा मला तुझे डोळे वाचता येतात. आणि हे बघ प्राजू, माझं समाधान होण्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलू नकोस. अगं, एरवी तर फक्त रुमाल जरी घ्यायचा असेल तरी सुद्धा तू मला विचारायची, हा घेऊ की तो घेऊ. माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी तुला बोलायला जायचं होतं तर एकदा विचारावं असं नाही वाटलं का तुला. एका शब्दाने जर बोलली असती तर रोहनला मी तुझ्या समोर उभं केलं असतं. कारण का की तुझ्यावरचा माझ्यावर असणारा विश्वास आणि बोलणं तू असं का केलंस. तेव्हा आता प्राजक्ता खाली पाहत असते. ती काही उत्तर देत नसते, ती फक्त रडत असते. तर तृप्तीला फारच आनंद होतो आणि आजीला सुद्धा. चारुलता, कौत्सुभ हे सगळेजण आता टेन्शनमध्ये आहेत. प्राजक्ताला तर खूपच टेन्शन आलेलं आहे. ती फक्त रडत असते आणि तेवढ्यात आजी म्हणते की कसं उत्तर देणार ते. आता तिचं भिंग फुटलेलं आहे, तोंडावर पडलेली आहे ती आणि म्हणून ती मूग गिळून गप्प बसलेली आहे. आणि भाग्या, मी तुला सांगितलं होतं की ही तुझी पाठराखी नाही तर तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारी आहे, त्यामुळे तू तिच्यावर विश्वास ठेवू नको. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर प्राजक्ताला धक्का बसतो. प्राजक्ताच्या मनात असं काही नसतं पण तरी सुद्धा आजी इतके आता भाग्याचे कान भरत आहे. भाग्याला सांगत आहे की भाग्या, तू प्राजक्तावर विश्वास ठेवू नको. आता प्राजक्ताला वाईट वाटतं आणि यामध्ये मात्र तृप्तीला फारच आनंद होत असतो. तृप्ती हसत असते. तेव्हा आता आजी म्हणते की इतक्या वर्षांनी का होईना परंतु ही पिढा घराच्या बाहेर जाईल आणि ए प्राजक्ता, आता या घरात पुन्हा पाऊल ठेवलं तर गाठ माझ्याशी असेल आणि कळलं का तुला. आणि चारूला म्हणते की चल चारू आतमध्ये. तोऱ्यातच आता आजी आणि चारू आतमध्ये निघून जातात. तेव्हा आता सगळेजण आतमध्ये निघून गेल्यानंतर प्राजक्ता म्हणते की भाग्या, परंतु भाग्या काही ऐकून घ्यायला तयारच नसते. भाग्य लगेच आतमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे हा कौत्सुभला सगळे काही पैसे गेल्यामुळे खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो आड्यावर आलेला असतो. तेव्हा तो विचार करतो की काल जे सगळे पैसे मी हरलो ते पैसे मला परत मिळवावे लागतील आणि त्यासाठी मात्र मी आता उधार पैसे घेतो आणि उधार पैसे घेऊन मात्र आता ते पैसे सगळे काही परत मिळवतो. म्हणून मात्र तो आड्याच्या मालकाकडे येतो आणि म्हणतो की हे बघा, मी कौत्सुभ, तुम्ही मला ओळखलं का. तेव्हा मात्र तो मालक म्हणतो की नाही, आणि मला गेम खेळायचा होता पण आज थोडीशी कडकी आहे, तुम्ही मला थोडेसे पैसे उधार देतात का. तेव्हा तो मालक म्हणतो की येथे उधार वगैरे काही भेटत नाही आणि चल निघ तू, आत्ताच्या आत्ता निघ इथून. आणि तेवढ्यात मात्र आता तो मालक त्याला धक्का देऊन लोटून देतो आणि तेवढ्यात आता बिट्टूभाई आलेला असतो. तर बिट्टूभाईचा कौत्सुभ त्याच्या अंगावर जाऊन पडतो. बिट्टूभाई कौत्सुभला धरतो आणि म्हणतो की काय कौत्सुभ सेठ तू. तर कौत्सुभ रागाने त्याच्याकडे पाहत असतो. त्यानंतर इकडे भाग्या आतमध्ये जायला निघलेली असते. प्राजक्ता म्हणते की भाग्या. तेव्हा आता भाग्या थांबते. भाग्या थांबल्यानंतर आता भाग्या म्हणते की हे बघ प्राजू, तुला आठवतं का लहानपणी आपल्याकडे 2 बाहुल्या होत्या, टिंकी आणि पिंकी. आपण त्यांचं नाव ठेवलं होतं. आपण जसे बहिणी आहोत तसंच त्या दोघी सुद्धा बहिणी आहेत असं आपण समजायचं. पण हे बघ, तू नेहमी मात्र चिंकीला पिंकी म्हणायची आणि पिंकीला चिंकी म्हणायची आणि तुझं बघून बघून मात्र मी सुद्धा त्या दोघींना उलट्या नावानेच हाक मारायला लागले. आता प्राजक्ता हे सर्व ऐकताना रडते आणि भाग्या हे सर्व सांगत असताना सुद्धा रडते. भाग्या म्हणते की आई म्हणायची की अगं तू बरोबर हाक मारते, पण प्राजूचं ऐकून तू चुकीची हाक मारते. तेव्हा मी म्हणायचे की जे काही प्राजू माझ्यासाठी म्हणेल तेच माझं खरं आहे. आणि त्यावेळेस मात्र आई मला सतत म्हणायची इतका आंधळा विश्वास ठेवणं बरं नाही. आणि त्यावेळेस मात्र मी आई बरोबर भांडायचे. काही कळत नव्हतं मला तेव्हा आणि मी आईला अगदी ठामपणे म्हणायचे की हो, मी ठेवणार, माझ्या प्राजूवर आंधळा विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार. आणि तेच मी करत आले की प्राजू अगदी आयुष्यभर मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवत आले. तेव्हा मात्र आता हे सर्व सांगत असताना भाग्य खूप रडत असते आणि प्राजक्ता सुद्धा. दोघी आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात आणि त्यांना त्या क्षणाची आठवण होते. त्यानंतर इकडे आता बिट्टूभाई कौत्सुभला विचारतो की काय रे भाई, काय झालं. आणि कौत्सुभ म्हणतो की अरे भाई, मला गेम खेळण्यासाठी पैसे
पैसे हवे होते म्हणून उधार मागत होतो. तेव्हा बिट्टूबाई म्हणतो की अरे भावा, तुझा स्क्रू जरा ढिल्ला झालेला आहे का? आणि तू यांच्याकडून कशाला पैसे घेतो? मी आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, माझा एक खास दोस्त आहे, त्याच्याकडून मी पैसे घेतो आणि तुला देतो, पण संध्याकाळपर्यंत हे पैसे त्याला परत करायचे आहेत. तेव्हा कचू म्हणतो की माझे 4 लाख रुपये मी वसूल करतो आणि बाकी सगळे काही पैसे मी त्यांना देतो. तर आता हा कचू बिट्टूभाई म्हणतो की हो ठीक आहे. आणि तेवढ्यात आता हा बिट्टूभाई त्या सेठची आणि त्याची ओळख करून देतो आणि म्हणतो की हे बघा भाई, हा माझा मित्र आहे कौस्तुभ शेठ. आणि कौस्तुभ लगेच त्याच्या हातामध्ये हात द्यायला जातो. तर आता तो भाई म्हणतो की राहून दे. आणि तर बिट्टूभाई म्हणतो की अरे हे बघ, त्या कौस्तुभभाईला जरा थोडीशी मदत हवी होती. तेव्हा तो म्हणतो की काय रोकडा हवा होता का आणि किती हवे होते असं विचारतो. तेव्हा आता कौस्तुभ शेठ म्हणतो की मला 5 लाख रुपये हवे आहेत. आणि तेवढ्यात मात्र आता तो आपल्या माणसाला त्याला 5 लाख रुपये द्यायला सांगतो. तो लगेच बॅगमधून 5 लाख रुपये काढतो आणि कौस्तुभला देतो. 5 लाख रुपये आहेत असं म्हणतो. तेव्हा आता कौस्तुभ खूपच खुश होतो आणि बिट्टूभाई सुद्धा. बिट्टूभाईने मात्र बरोबर आता यामध्ये अडकवलेलं असतं आणि कौस्तुभ मात्र आता खेळायला तयार होतं. काल तर 4 लाख रुपये गेलेले असतात आणि आज तर 5 लाख रुपये त्याने कर्ज घेतलेलं असतं उधार. आता मात्र तो काय करतो काय कुणास ठाऊक. त्यानंतर इकडे सर्व काही ऐकल्यानंतर आता भाग्य ही प्राजूला म्हणते, प्राजू तू माझ्यासोबत काय केलं तुला कळतं का? तू माझा फार मोठा विश्वासघात केला. आता सुद्धा मला हेच वाटत होतं की रोहनचा काहीतरी गैरसमज झाला असेल, कारण माझ्या प्राजूवर माझा फार विश्वास होता. माझी प्राजू असं कसं वागू शकते? स्वतःला मात्र तू माझी पाठराखीण म्हणतेस. पाठराखीण म्हणजे नक्की काय असतं प्राजू, याचा विचार तू केलास का? पाठराखीण कशाला म्हणतात की जी जग इतकं सगळेजण विरोधात असताना सुद्धा तुमच्या पाठीशी उभी राहते, तिला पाठराखीण म्हणतात. अगं प्राजू, ही बहीण आहे तर ती तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते आणि हे पग जरी कोणी सांगितलं तरी सुद्धा मात्र ती कधीही कुणावर विश्वास ठेवत नसते. तिचा श्वास जरी थांबला तरी सुद्धा ती श्वास घ्यायला तयार असेल. तिचा श्वास जरी अगदी बंद पडला तरी सुद्धा ती जिवंत राहील. पण तुझी साथ जर मिळाली नाही तर खरंच ती जिवंत नाही राहू शकत. तेव्हा आता प्राजक्त हे सगळं काही ऐकल्यानंतर खूप रडत असते आणि रडतच म्हणते की भाग्या. तर भाग्या रडत म्हणते की हे बघ, माझा श्वास, माझी लाईफस्टाईल, माझा सपोर्ट आहे यार तू प्राजू. अगं तूच जर माझ्या बरोबर नसेल तर कसं होणार आहे माझं? आजपर्यंत मात्र लोक माझ्या रंगरूपावरून मला वाटेल तसं बोललेत. मी कधीही त्याचा विचार केला नाही, ती गोष्ट मनाला लावून घेतली नाही. पण तू आज जे काही वागलीस ना, तर ते तुझ्या वागण्याने मात्र माझ्या मनाला एक खूप मोठी खोलवर जखम झालेली आहे. असं आतमधून पोखरल्यासारखं झालेलं आहे, तुटल्यासारखं झालेलं आहे. हे बघ, तुला रोहन आवडला नव्हता, त्याच्या आईविषयी प्रॉब्लेम होता तर तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्या तोंडावर जाऊन त्याला नाही म्हटले असते. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की भाग्य हे बघ, अगं तसं काही नाही. तेव्हा भाग्य विचारते की मग कसं आहे आणि तुला का संशय आला की मी रोहनला आवडत नाही म्हणून? त्याचा हेतू चांगला नाही. तो का मात्र त्याच्या आईला नाव ठेवलं आणि तुला सुद्धा तो मला फसवतो असं का वाटतं? आणि त्याच वेळेस मात्र प्राजक्ता भाग्याकडे पाहत असते आणि तिला पुन्हा तो बस स्टॉपवर घडलेला सगळं काही प्रसंग परत आठवतो की रोहनची आई काय काय बोलत होती. हे सगळं काही ती आता आठवून विचार करत आहे. तेव्हा ती म्हणलेली असते की अगं हे बघ, समोरची पार्टी आहे ती खूप मालदार आहे, कारण चांगले 10-12 लाख उकळते की नाही बघ. आता प्राजक्ता हे विचार करत असते तर भाग्य तिला म्हणते की बोल ना, नक्की आता का शांत आहेस तू? आणि तुला सुद्धा हेच वाटतं की माझ्याकडे बघून माझ्याशी लग्न करायला कोणी रेडी होणार नाही म्हणून, आणि माझ्याशी कोणीतरी लग्न करत आहे मग त्यामागे काहीतरी दुसरं कारण असेल असं तुला वाटतं? हेच बरोबर आहे ना? तेव्हा आता सगळं काही भाग्याचं ते बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की भाग्य हे बघ, तुला सुद्धा माहिती आहे की माझ्यासाठी तू जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहेस. तेव्हा भाग्य म्हणते की प्राजू तुला कळतं का? तुला माहिती आहे का मला दुःख कसलं होतं? आज सकाळपर्यंत जर ही गोष्ट तुम्हाला येऊन सांगितली असती, काही प्रश्न न विचारता मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला असता. पण आता नाही, आता मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत, कारण मला सुद्धा तेच वाटतं की तुझ्या डोळ्यामध्ये माझी तीच किंमत आहे जी इतरांची नजरेत आहे. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की भाग्य तू काय बोलतेस? तर भाग्य म्हणते की हो, जिला बघून सगळ्यांना दया येते. थोडं हे असतं तर बरं झालं असतं, थोडं ते असतं तर बरं झालं असतं. तिचं चांगलं कसं होणार? तिला कोण पसंत करणार? पसंत केलं तरी सुद्धा काहीतरी गडबड असेल. आणि हे बघ प्राजू, आता किती काही झालं तरी मला एक गोष्ट समजली, माझ्यासारख्या मुलींना जे सुख मिळतं त्यात समाधानी राहायला हवं. माझ्यासारख्या मुलींना स्वप्न बघण्याचा आणि सुखी होण्याचा, जे हवं ते मागण्याचा हक्क नाही. तेव्हा आता प्राजक्ताला हे सर्व ऐकल्यानंतर धक्का बसतो. ती भाग्याला समजावते की नाही भाग्या, असं काही नाही. तेव्हा आता भाग्य खूप दुःखी झालेली असते. ती म्हणते की प्राजक्ता, आज मात्र तू मला खरंच खूप हर्ट केलंस. तू इतका मोठा विश्वासघात करशील कधी मला अशी अपेक्षा नव्हती. तेव्हा प्राजक्ताला हे सर्व ऐकल्यानंतर धक्का बसतो. आता प्राजक्ता अजून सुद्धा मात्र भाग्याला काहीच सांगत नसते नक्की तिला काय ऐकलेलं आहे ते. आणि त्याच
त्याच वेळेस मात्र आपली बॅग घेऊन आता भाग्या प्राजक्ताकडे रागाने बघत आतमध्ये निघून जाते. तर भाग्याला आता म्हणजे वाईटच वाटलेलं असतं आणि त्याहूनही प्राजक्ताला खूपच वाईट. प्राजक्ता आता जे काही भाग्या बोललेली आहे ते सर्व तिला आठवते. ती खूप रडत असते. तेव्हा आता प्राजक्ता आपल्या मनात म्हणते की भाग्या, मी तुला कसं सांगू, जे काही पाऊल मी उचललं होतं त्यात म्हणजे तुझी मला काळजी होती म्हणूनच. आणि ह्या अशा परिस्थितीत जर मी तुला सांगितलं की तुझ्या सासूबाई खरंच फ्रॉड आहेत आणि तर ते तू लग्न मोडशील आणि मला ते लग्न मोडलेलं नकोय. जे झालेलं आहे त्यामध्ये तुझी आणि रोहनची काही चूक नाही. आमच्यासाठी फक्त आणि फक्त तू सुखात राहणं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र तू माझ्याशी अबोला जरी धरत असतील तरी सुद्धा मी ते सहन करायला तयार आहे. तेव्हा मात्र आता प्राजक्ता भाग्यासाठी सर्व काही न सांगायला तयार होते. आणि तेवढ्यात मात्र भाग्या रूम मध्ये आलेली असते. कपाटामधून ती काहीतरी बॉक्स वगैरे घेते आणि तेवढ्यात तो बॉक्स खाली पडतो. तेव्हा आता भाग्य म्हणते की दिवसच खराब आहे आजचा आणि रागरागाने मात्र आता ते सामान त्या बॉक्समध्ये भरत असते. आणि तेवढ्यात प्राजक्ता धावतच येते. प्राजक्ता म्हणते की भाग्य तू थांब, मी सगळं काही भरते. म्हणून प्राजक्ता स्वतः भरत असते. आणि हे बघ, आता मात्र तू तयार हो, मी मात्र आवडते सगळं काही आणि तुझा मेकअप सुद्धा मी छान करते. भाग्या मात्र आता रोसून बसलेली असते, ते पण आता फुगून. तर प्राजक्ता तिला धरते आणि म्हणते की बस बरं तू इथे. तिला मात्र आरशासमोर बसवते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की एकदम रिलॅक्स हो, एकदम मस्तपैकी मेकअप कर. परंतु आता भाग्य रागरागाने मात्र तिच्याकडे पाहत असते. तिला राग येतो आणि आता मात्र प्राजक्ता म्हणते की अगं भाग्य, तुला आठवतं का लहानपणी तू मात्र एक लिपस्टिक म्हणून एक लिक्विड आयशॅडो लावली होती. वेडाबाई, तुला माहिती आहे का, लहान असल्यापासून मी तुझा मेकअप करते, अगदी शाळेतील दिवसापासून. आजच्या हळदीचा मेकअप मी तुला का करून देईल, मी तो मेकअप करणार आहे कारण लहानपणापासून मी तुझा मेकअप करते. म्हणून आता प्राजक्ता भाग्याला खुश करण्याचा खूप प्रयत्न करत आहे. पण तरी सुद्धा भाग्या मात्र रागाने तिच्याकडे अगदी पाहत असते आणि धुसफूस करत असते. तेव्हा मात्र आता प्राजक्ता तिचे केस असे व्यवस्थित करते. तर भाग्या रागाने आपले केस बाजूला करून म्हणते की हे बघ, बरोबर आहे तुझं, कारण लहानपणापासून मला तुझी सवयच लागलेली आहे ना. आता बाद झालं, आता मात्र मला तुझी सवय नकोय, ती मोडायची आहे. हे ऐकल्यानंतर आता प्राजक्ताला वाईट वाटतं. प्राजक्ता म्हणते की भाग्या अगं हे बघ. तेव्हा लगेच भाग्य म्हणते की जगातील सगळ्यात वाईट सवय काय आहे तुला माहिती आहे का. पण असो, एकदा की मी लग्न होऊन गेल्यानंतर आता ही सवय सुद्धा माझी सुटेल. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र आता प्राजक्ताला वाईट वाटतं आणि ती म्हणते की हे बघ, मला सवय लावून घेणं हे वाईट नसतं, परंतु एकदा की सवय लागली आणि ती परत ते परक्यासारखं वागणं खरंच हे जास्त वाईट आहे. आणि हे बघ, तुला माझा राग येतो मान्य आहे, ठीक आहे, परंतु असं मात्र तुम्हाला दूर लोटू नकोस. आणि हे बघ भाग्या, मी शांत बसेल, तुला कितीही माझ्यावर चिडायचं असेल ना मग तू चिडू शकते, मी काहीही म्हणणार नाही, पण प्लीज आज कितीही काही झालं तर शेवटी मीच तुला तयार करणार आहे. आणि हे बघ अगं, आपण ठरवलं होतं की तुझ्या हळदीसाठी मात्र छान मस्त येलो कलरची साडी नेसायची आहे आणि त्यावर मस्त छान छान ज्वेलरी घालायची आहेत आणि हे बघ मस्त छान छान मेकअप करायचा आहे. त्यावरती भाग्य रागानेच म्हणते की हे प्रेम नाही तर भीती आहे, हो की नाही. तू माझा मेकअप करशील आणि मी सुंदर दिसेल आणि मी जर सुंदर नाही दिसले तर रोहन माझ्याशी होणार लग्न मोडेल असंच तुला वाटतं ना. म्हणून ती प्राजक्तावर आणखीनच आरोप करत असते. भाग्याच्या मनातील राग अजूनपर्यंत काही गेलेला नसतो. तेव्हा प्राजक्ताला वाईट वाटतं कारण ती मनापासून आता भाग्याला खुश करण्यासाठी मेकअप करायला तयार असते, परंतु त्याचा भाग्या अर्थ वेगळाच करत असते. आणि भाग्या स्पष्ट म्हणते की मला कुणाकडूनही दयामाया वगैरे काही नको, मी अशी आहे म्हणून माझ्याकडे सिंपतीने बघणं सोड. आणि हे बघ, मला मात्र ह्या सगळ्या सहानुभूतीचा कंटाळा आलेला आहे, मी माझं बघेल की मला काय करायचं आहे, तू जा इथून प्लीज. आणि तेव्हा आता प्राजक्ताचे डोळे भरून येतात, तिला वाईट वाटतं. तर भाग्या रागाने तिच्यावर पुन्हा ओरडते की मी तुला जाण्यासाठी सांगितलेलं आहे, जा म्हटलं ना. आणि तिच्या हातातील सगळं काही मेकअपचं सामान आहे तर ते हिसकावून घेते आणि रागाने मात्र आता आरशासमोर बसते आणि रागाने आपला मेकअप करायला घेते. तेव्हा आता प्राजक्ताला फार वाईट वाटतं. तेव्हा मात्र आता भाग्या जेव्हा आरशासमोर बसलेली असते आणि आपले केस विंचरायला घेते आणि त्याच वेळेस मात्र तिला काहीतरी आता आठवतं आणि इकडे आता प्राजक्ता बिचारी खूप रडत असते. तिच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा सुरू होतात. भाग्याने खूप अपमान तिचा केलेला असतो, पण आता तरी सुद्धा प्राजक्ता तिचं लग्न मोडू नये यासाठी काही खरं सांगायला तयार नसते. ती रडत आहे, स्वतःला त्रास करून घेत आहे. पण मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर इकडे आता आरव आलोकच्या रूममध्ये असतो. आलोकच्या रूममध्ये असताना मात्र आरव आलोकला म्हणत असतो की अरे ती समीर आणि समीराची टीचर आहे ना, तर त्या दोघी बहिणींना जर आपण पार्टीला बोलावलं तर
आणि बरं तर बरं काय होईल, म्हणजे फार तर फार 2 गेस्ट वाढतील इतकंच होईल. त्यानंतर मात्र आता इकडे हळदीचा कार्यक्रम असतो आणि हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी चारुलता आता तयार झालेली असते. तर प्राजक्त तिच्या जवळ येते आणि म्हणते की मामी हे बघ, आज मात्र मी भाग्याच्या हळदीच्या दिवशी घरी नाही थांबणार आणि माझ्यामुळे मी तिच्या हळदीमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही होऊन देणार. आज सूर्यवंशीच्या घरामध्ये पार्टी आहे आणि त्यांनी मला पार्टीला बोलावलेलं आहे आणि आता मात्र मामीला आनंदच होतो, कारण आता ही हळदीच्या कार्यक्रमामध्ये नसणार आहे. त्यानंतर मात्र आता इकडे सुलोक्षणा ही अंबिका आणि सगुणा या दोघींना सांगत असते. प्राजक्ता मात्र समीर आणि समीरा यांच्यासोबत खेळत असेल आणि जेव्हा ती मुलांबरोबर घराच्या आतमध्ये येईल आणि तेव्हा ती आलोकच्या रूम मध्ये असेल आणि ती मात्र आता आलोकच्या रूम मध्ये आल्यानंतर आलोकला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करेल आणि तीच तिच्यासाठी एक खूप मोठी चूक असेल आणि ह्या चुकीची नुकसान भरपाई म्हणून मी प्राजक्ताकडे जे काही मागेल ते सगळं तिला द्यावं लागेल. किती काही झालं तरी तिला आलोकशी लग्न करावंच लागेल. तेव्हा आता आलोकशी लग्न करावं लागेल हे म्हटल्यानंतर आता अंबिकाला तर धक्काच बसतो, कारण इतकं मोठं खोटं बोलायचं म्हटल्यानंतर आणि हे सगळं काही बोलणं आता प्रीतीने ऐकलेलं असतं. आणि इकडे मात्र प्राजक्ता आता पार्टीला यायला तयार असते आणि तिकडे आलोक आणि आरवचं ठरलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल, हे सगळं व्यवस्थित होईल का हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.